जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ मित्रांनो. तर आजला आपण आलो आहोत ढाकोबा, जुन्नर तालुक्यातलं एक ठिकाण. किल्ला जसं म्हणता येणार नाही, एक शिखर आहे ढाकोबा आणि दुर्गवाडी. तर दुर्गवाडी जर म्हटलं, इकडे पाठीमागे दुर्गवाडी आहे आणि दुर्गवाडीचं शिखर हे इथे समोर आहे. कुठे? आपल्या पाठीमागे बॅक साईडला. तर आपण आता प्रथम जाणार आहोत ढाकोबा शिखरावरती. आपल्याबरोबर आजला आहे सोहम, एक छोटा ट्रेकर्स आहे. आणि समोर येत आपली आजच्या ग्रुपमधली मंडळी. तर आजचा आपला प्रवास इंगळूण घाटवाट मार्गे आपण वरती आलो घाटाने. हे मांढरे यांना तुम्ही ओळखत असाल. आपल्या जो भैरवगडचा ट्रेक होता त्या ट्रेकमध्ये यांना पाहिलं असेल तुम्ही. हे समोर फुले, हे आपले मास्तर नितीन सर, आणि हे वरपे. आणि ह्या समोरची जी वाट आहे या वाटेने आपल्याला जायचंय वरती. समोर या साईडला आपण गाडी पार्क केली आहे आणि आपला ट्रेक इथनं चालू होतो. पुढे जर आलं तर या ठिकाणी हे दुर्गा देवीचं मंदिर आहे ना. सुंदर असा परिसर आहे. ते साईडला बसण्यासाठी अशी बाग बनवलेली आहे. आणि या आतमध्ये हे मंदिर. समोर मंदिर आहे दुर्गा देवीचं. तिथनं जर ह्या रस्त्याने बाहेर जर आलं तर ही समोरची पाऊलवाट ही जाती कोकण कड्याकडे. आणि आपल्याला जायचंय या वाटेने. समोर दिसतंय जे शिखर दिसतंय ते समोर, हे समोर शिखर आहे ते ढाकोबा आहे. आपल्याला जायचंय तिथपर्यंत. आता मित्रांनो, समोरच्या पाऊलवाटेने जर आपण अलीकडे आलो कोकणकड्याच्या तिकडनं, तर इथे आपण आता हे बघा, इथे दगडावर दगड रचून ठेवलेत. आणि त्याच्या समोरनं जाणार ही डाव्या बाजूची पाऊलवाट ही जाते ढाकोबाकडे. समोरनं जर गेलं इकडे ह्या पाऊलवाटेने तर जात तुम्ही परत अशा दुर्गवाडीकडे. त्याच्यामुळे ही पाऊलवाट आहे. ह्या पाऊलवाटेने आपल्याला पुढून निघायचं. मित्रांनो, ह्या वाटेने जाण्याचा आपला हा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्याला तसं पाहिजे गेलं तर हा रूट माहीत नाही आहे. त्याच्यामुळे हा रूट शोधत आपण ढाकोबाकडे. हा समोर दिसतोय ढाकोबा आहे. तुम्हाला पाठीमागे दगडावर दगड रचून ठेवलेले पाहिले असेल. तिथपासून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे आणि जी पाऊलवाट सरळ खाली उतरते तेव्हा आता एक पाऊलवाट उतरायला लागली. ह्या पाऊलवाटेने उतरत समोरचा जो समोर दिसतोय ढाकोबा त्याच्याकडे लक्ष ठेवून चालायचं आहे. त्या समोरील जंगल वाटेने मधनं आपण शॉर्टकट मारला, इथनं खाली उतरलो सरळ आणि समोरनं इथपर्यंत आलो. ही समोरची पाऊलवाट दिसते. ह्या पाऊलवाट्याने इथं हा झरा लागतोय आणि समोरचा जो ओढा आहे मोठा तो समोर तिथे. आता चाललोय इथून पुढे. ह्याच्या पलीकडे दिसतंय टेकडे, ते माळा दिसते, त्या माळापर्यंत जायचं आहे. आणि आमचा छोटा ट्रेकर आता पाणी पितो इथे. इकडे बघ, ते बघ की नाही, निसर्गामधलं स्वच्छ सुंदर असं मिनरल वॉटरवरून वाटेने जर आलं ना तर आपण हा मोठा जो ओढा लागतो ना त्या ओढ्यामध्ये येऊन थांबतो. हा समोर छोटे छोटे असे बंधारे बांधलेले त्याला, जेणेकरून जी डोंगरावरची मातीची जी धूप होणारी असते, जी माती वाहून जाणारी असते, ती माती वाहून जात नाही. त्यासाठी हे छोटे छोटे बांधारे बांधलेले असतात. आता मात्र त्याला पाणी कमी आहे. चला, तर समोरच्या पाऊलवाटेने म्हणजे ही जी टेकडी दिसते ह्या धारेच्या पलीकडे जो ओढा लागला होता तो ओढा आहे. त्याच्या बरोबर गोल राऊंड मारून ही जी पाऊलवाट येते इथपर्यंत. इथं आलं का हा समोर दिसतोय ढाकोबाचं शिखर. हे ढाकोबाचं शिखर आहे.
जायचं आपल्याला आता सरळ पाऊल वाटेने. बाकी ओढ्याच्या अलीकडे जर आलं ना तर पाऊलवाट आपल्याला बऱ्यापैकी ठळक दिसते. मात्र जंगलामध्ये थोडंसं चुकल्यासारखं नक्कीच वाटू शकतं. परंतु समोरचा जो ओढ्याच्या दिशेने ज्या ठिकाणा तुम्हाला पाऊलवाट खाली उतरताना दिसेल त्या पाऊलवाटेने जर खाली आलात, ओढावा चढून वरती जर आलात ना तर महाराणा येतो. महाराणाच्या बरोबर या टेकडीच्या पलीकडने आपण इथपर्यंत येऊन पोहोचतोय. आता समोर दिसतंय हे ढाकोबा शिखर. मित्रांनो, या सह्याद्रीमध्ये चालताना असे जे लँडस्केप आहेत असले भारी भारी दिसतात ना की ते पाहताना मन हरपून गेल्याशिवाय राहणार नाही. आता पाहिलं, आता हा पावसाळा नाही आहे, हिवाळा आहे. नोव्हेंबर चालू आहे. हे समोर पाहता, हे पहा. पावसाळ्यामध्ये जर या ठिकाणी जर आला काय भारी असेल ना समोरचं दृश्य पाहिलं मित्रांनो. ही रांजणखडी म्हणजे आपण म्हणतो दगडाच्या खालच्या खालनं जे पाणी निघतं ते समोर वरनं ब्रिज आहे, त्याच्या खालनं पाणी येतं. पाठीमागच्या आपण आहे ना रांजण खडकी पाहून जर पुढे आले तर इथं हे काका भेटले जंगलात. त्यांच्या म्हशी पाण्यामध्ये धुतात. तुम्ही राहायला कुठे? इथं वरती कुठली वस्ती? मग तुम्ही एकटेच राहताय का? पण ही पावलोटा सरळ जाते इथपर्यंत का? आणि ते मंदिराकडे जाण्यासाठी हे मंदिर आहे खालचं, ते कोणतं खालचं? इथं वरती मंदिर आहे ना, ते ढाकेश्वर वरतीच आहे. ते इथून वरती गेल्यावरती आहे का? अच्छा अच्छा. म्हणजे मंदिरापासून परवरती शिखराचा झाला रस्ता आहे. हा हा, ते शिखर आहे. पण इथं वरती मंदिर आणि मंदिरापासून हा. अच्छा अच्छा. पाठीमागे आपण जो ओढा क्रॉस केला बरोबर दुसरा, आणि समोरचं दिसतंय जंगल. ह्या जंगलवाडीने आपण वरती पूर्ण ह्या पठारावर येतो. आणि या पठारावरून आपला पुन्हा प्रवास चालू आहे. आता समोर जे मंदिर लागेल त्या मंदिरापर्यंत जायचं आहे. बाकीची मंडळी गेलेत पुढे, काय बसले तिथे. तसं पाहायला गेलं तर सपाटीनेच ट्रेक आहे, असं काही जास्त वरचढ नाही आहे. आता आपल्या जो डाव्या बाजूला दिसतोय ह्या बघा इकडे, हा पाठीमागे हे आहे डाकचं शिखर. मंदिर मात्र या ठिकाणी समोर असायला पाहिजे. म्हणजे समोरची धार दिसते, धारच्या पलीकडे. मास्तर बरोबर आहे का रे? खाली रस्ता झाला. अरे खाली उतरतो रस्ता पूर्ण. असते इकडे खाली चाललाय रस्ता. पूर्ण जंगलात ना आताशी बाहेर आलो इथे वरती माळावरती.
खाली आपण एकदा रस्ता चुकलो होतो. आता समोर हे दिसतंय हे शिखर आहे. या शिखरावरती जायचंय. या ठिकाणी ना भरपूर असं मोठं माळ. मित्रांनो समोरचं जंगल दिसतंय. हे जंगलातून आपण बाहेर पडलो. माळरानावरती आले. पाठीमागं ढाकोबाचं शिखर इकडे वरती आहे. आणि हे पाहिलं हे एकच झाड आहे तिथं मध्ये. पाठिंबा आजूबाजूला आहे ना अशी झाडं नाही लांब दूरवरती सगळी झाडं आहेत. हे झाड मात्र एवढं असं घनदाट छायाचं आहे. पाहिलं या ठिकाणी आता आपण वनभोजन करणार आहोत. दमला का तू? दमला नाही दम लागला त्याला. नाही दमला नाही. सांबर आहे. आणि आता इडलीवरती ताव मारणार आहे तो. आहे का नाही मित्रांनो? हे समोर खाली झाडे दिसते. या झाडापाशी आपण जेवण केलं. त्यानंतर इथं समोर येणारी पाऊलवाट आहे. त्या पाऊलवाटेने आपण इथपर्यंत आलो. तिकडे समोर दिसतंय ते दुर्गवाडी. ते दुर्गवाडीचं शिखर. ते शिखराच्या पलीकडनं तसं इकडनं ही टेकडी दिसते. या टेकडीच्या पलीकडे आलो. तिकडे एक ओढा लागला. या टेकडीला वळसा घालून ही समोरची धार दिसती. या धारावाटी इथपर्यंत आलो. इथून जंगलवाटेने तिकडे गेलो. त्या जंगलातनं परत इथे आलो. आणि इथून येताना आता आपण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आणि आता राहिला हा ढाकोबाचं शेवटचं हे शिखर. पूर्ण कसरट आहे बरं. म्हणजे इथं ह्या एरियामध्ये ना स्लिपरी एवढे आणि गवत आहे सगळं पायाखाली वाळलेलं ते देखील. त्याच्यामुळे चालताना एकदम जपून चालावं लागतं. त्यांना स्लिपरी आहेच तेवढं काय. हा देतो. मी गेलो वरती गेलो ना. एक मिनिट. दे जरा हात इकडे. माझ्याकडे हात दे माझ्याकडे. ये इथं वरती. हां चल वरती चल. या साईडला निघायचं. एक मिनिट आलो. चला चला. चल चल चल. सरळ वरती खाली वाकून चालायचं. उभं नाही राहायचं. चल मी आहे. चल चल. हो हळूहळू. हां तिथे जाऊन थांब आता. चला मित्रांनो ही वरती येणारी जी पाऊलवाट आहे ती पूर्ण गावतात नाही येते. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एवढं स्लिपरी आहे स्टेट आहे. त्याच्यामुळं एकमेकांना मदत देऊनच वरती येणं गरजेचं आहे. याच्यासाठी केला होता अट्टाहास.
शेवटचा टाइम गोड व्हावा. मित्रांनो, अशाप्रमाणे आपण ढाकोबाच्या शिखरावरती येऊन पोहोचलोय आणि इथून दिसणार हे सह्याद्रीचं विराट रूप, रौद्र रूप पाहिलं कसलं आहे. खतरनाक आहे की नाही. मित्रांनो, आपण ढाकोबाच्या आहे ना टॉपला आल्यावरती उजव्या बाजूस दिसतं ते हे इथं दारा घाट आहे. त्याच्या थोडंसं पलीकडे गेल्यानंतर तो जो हिरवा पट्टा दिसतोय त्या ठिकाणावरून एक नदी जाते खाली, त्याला रिठ्याचा दार म्हणतात. आणि समोरची ती पलीकडे एक दरी दिसतीये, ती आहे ती गोड पाण्याची नाळी. त्यानंतर तसंच पलीकडे गेल्यानंतर तो गाडगरचा परिसर आहे आणि त्याच्या समोर दिसतोय तो आपला जीवधन किल्ला, त्याच्या समोरची वानरलिंगी. त्याच्यानंतर तिकडे थोडासा पुढे निघालेला जो पाड दिसतो डोंगराचा, तो आहे आपला नानाचा अंगठा. नाही, पलीकडून त्याच्या पलीकडून नाणे गाडी. आणि त्याच्या पलीकडे माळशेज घाट. आता इथून हरिश्चंद्रगड दिसत नाहीये, बरेच काही दुर्कट वातावरण आहे. आणि या बाजूला काय दिसतंय का? या बाजूला तसं आवपे, गोरगड आहे, मच्छिंद्रगड आहे, पण ते इथनं काय असे दिसत नाहीत. ही जी पुढची लाईन दिसते, ह्या लाईनीच्या पलीकडे इथे एक शिल्प दिसते. आता हे शिल्प कधी कोरलंय हे माहीत नाही. हे बघा, पाहिलं हे इथे शंकराच्या पिंडीच्या आकारासारखे दिसते. हे बघा, हा गोल राऊंड असा आहे आणि मध्ये त्याला गोल राऊंड आहे. मित्रांनो, आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. शिखरावरून आपण पाठीमागे निघाले. आता वाजले 3:30. 11:15 वाजता आपण आपला दुर्गावाडीवरनं प्रवास चालू केला होता. इथे यायला आपल्याला वाटतं एक 2:30-3 झाले होते. आता व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका. खूप सुंदर ट्रेक आहे हा. आणि इथं मी जर पावसाळ्यात तर करणार असाल तर हिच्यापेक्षा भारी काय असू शकत नाही, एवढा सुंदर आहे. मात्र पावसाळ्यात करायचं असेल तर तुमच्याकडे रोप वगैरे पावसाचा अंदाज असणं महत्त्वाचं आहे. कारण 2 ओढे हे मोठाले आहेत, ते 2 ओढे आपल्याला क्रॉस करावे लागतात. समोर हे जंगल दिसतंय. समोरून येणारे आपले ट्रेकर मंडळी. याच्या पलीकडे एक ओढ आहे. म्हणजे वरनं आपण किल्ल्यावरती खाली उतरलो ना शिखरावरनं, त्या मोठं जे मैदान, त्या मैदानातनं खाली उतरायचं. ते पलीकडे गुरं दिसतात. ते गुरांच्या तिकडनं थोडंसं आडबाजूला जाऊन ह्या रस्त्याने इथपर्यंत जर आलं तर जे शंकराचं मंदिर लागतं किल्ला उतरून आल्यावरती, ते हे समोर आहे. ढाकोबा ट्रेक दरम्यान सर्वांग सुंदर असलेलं हे ढाकेश्वर मंदिर आणि त्याचा परिसर, आणि समोर दिसतंय हे ढाकेश्वरचं शिखर आहे. हे का नाही, एकदम सुंदर असं. त्या समोर विरगळी आहेत. आपल्या इथं इतिहास आहे, त्याच्या पाऊलखुणा आहेत, त्याची आठवण करून देणाऱ्या ह्या इथे विरगळी पाहायला भेटतात. समोरच्या साईडला एक नंदी आहे, तो नंदी पाहू. पाहिलं की मित्रांनो, हा आहे पुरातन नंदी. आता काळाच्या ओघामध्ये तो जीर्ण झाला असेल, परंतु तो त्याचा इतिहास काय असेल तो आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाही. ही समोर दीपमाळ आहे, नाही का? किती सुंदर आहे की नाही. ही दीपमाळ आहे.
हा जो पूर्वी जो मैदानी खेळ असायचा त्याच्यावरती हा जो गोटा आहे हा पूर्ण उचलून खांद्यावरनं पाठीमागे टाकला जायचा. तो हा दगड आहे. मंदिराच्या बाहेर इथे नंदी आहेत. ओम नमः शिवाय. हे शंकराचं पुरातन मंदिर आहे. ही जी लाकडं दिसतात या साईडला, या मंदिराची जी पुरातन लाकडे आहेत ती आहेत. मंदिराच्या बॅक साईडला पाहूया काय अजून ते. मंदिराच्या पाठीमागे जर आलं ना उजव्या बाजूने तर या साईडला एक मंदिर आहे. मात्र त्याला छप्पर नाही आहे. शेंदूर लावलेले देव आपल्याला या ठिकाणी दिसतात. झाडं मात्र भरपूर मोठाली झाडे आहेत. पाठीमागे त्या बाजूला टाकेश्वर महाराजांचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या इकडे जर आलं तर या साईडला एक पुरातन विहीर आहे की जिच्यामध्ये 12 महिने पाणी असतं. मात्र एक गोष्ट अशी आहे की ह्या पाण्याचा जास्त वापर नसल्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. असं गढूळ पाणी आहे. पाहिलं ही अशी विहीर. 4:30 वाजलेत. जायला जवळजवळ 1.5-2 तास लागणार आहे आपल्याला. रातपर्यंत अंधार पडणारच आहे. चला निघूया आता परतीच्या प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपण दुर्गवाडीमध्ये येऊन पोहोचलो. हा पाठीमागे दुर्गवाडीचा कोकणकडा आहे आणि हा दिसतो पाठीमागे बरोबर. हे टोक आहे ढाकोबा. आपण 3:30 वाजता ढाकोबावरून निघालो. खाली आल्यावरती जे मंदिर आहे मंदिरामध्ये दर्शन घेतलं. दर्शन करून आपला परतीचा प्रवास आपण चालू केला. आत्ता 6 वाजले. 6 वाजता आपण पाहिलं आपण आहे आता कोकण कड्यावरती. कोकण कड्यावरती आल्यावरती हे दिसणार समोरचं दृश्य. मात्र आता गंमत अशी आहे संध्याकाळ झाली आहे आणि समोरचं जे वातावरण आहे सगळं धुक्याने भरलेलं आहे. त्याच्यामुळं दूरवरचं असं काही दिसत नाही आहे. दुर्गवाडीचा कोकणकडा. आता विषय असा आहे ही झाडी दिसते पाठीमागची. या झाडीच्या पाठीमागे आपली गाडी पार्क आहे मंदिराच्या तिथे. तिथपासून आपल्याला रिटर्नचा प्रवास चालू करायचा आहे. त्याच्या आधी व्हिडिओ पूर्ण जर पाहिला असेल लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.